नमस्कार. तुम्हाला समजलंच असेल आज काय आहे. आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. या दिनानिमित्त वस्तीवरील सर्व मंडळी इथे आले होती. हे पाठीमागे दिसते ती आमची जुनी शाळा आहे आणि त्याचबरोबर तिथल्या आठवणीही आहेत. त्याचबरोबर आमच्या इथं महिला वेळातून वेळ काढून सगळं बाजूला ठेवून सकाळी पटकन इथे येतात. काम करून सगळे दमतात पण तरीही सकाळी लवकर उठून सगळेजण इथे हजर राहतात. ह्या ध्वजारोहणच्या टाईमला हे आमच्या आजोबांचे म्हणजे आमच्या आबा आणि आमच्या इथले एक पोलीस काका आहेत ते दोघेजण करणार होते. आबाचे दुसरी टाईम होती ध्वजारोहणाची पण त्यांना ह्यावेळेस पण संधी भेटली होती. मग काय आम्हालाही छान वाटलं की आबांच्या हस्ते ध्वजारोहण होते. हात नीचे. त्यानंतर मुलांच्या घोषणा चालू झाल्या. त्यानंतर लहान लहान मुलांनी भाषणामध्ये भाग घेतला होता. मग त्यांची भाषणं होती. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणजेच विश्रांतीची मुलगी होती. इयत्ता पहिली अध्यक्ष माझे विद्या गुज्ज वर्ग आणि येथे जमले माझे छोटे मोठे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी जान्हवी सावित्रीबाई फुले यांचे विषय कालच्या सत्ता गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामना आहे. वर्गाने ते जमलेले माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी डॉक्टर बाबासाहेब I wish you all a very happy Independence Day. अध्यक्ष माशापूरच्या गरजन वर्ग आणि अशा प्रकारे सगळ्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषणे दिली. त्यानंतर सर ज्यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जिंकले त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगायला सुरुवात केली. स्तरावर जाण्याची संधी ही पहिल्या 2 क्रमांकांना मिळत असते, त्यामुळं ही थोडीशी पहिली मधील विद्यार्थिनी आहेत तन्वी बापू आदले. त्यानंतर त्यांनी त्यांचा लेझिम डान्स कवायत अशा प्रकारचे वेगवेगळे दाखवले करून. ह्या छोट्या छोट्या मुलांचे असे हे डान्स कवायत बघून खूप छान वाटत होतं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या की आम्ही पण असंच करायचो सगळेजण. येथील मी आवाज सगळीकडचा बंद केला आहे कारण माझ्यावरती कॉपीराईट येईल म्हणून, पण त्या मुवमेंट्स तुम्ही बघू शकता किती छान होत्या सगळ्या. त्यानंतर लेझिम पथक चालू झालं. त्यावेळेस तर सगळ्यांमध्ये जोश आला होता. ते सगळे एकदम जोशमध्ये सगळे डान्स करत होते. त्या मतदानाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी ही प्रतिज्ञा करायची आहे. सर्वांनी हात समोर घ्यायचे आहेत. प्रतिज्ञेसाठी एक हात आपला. आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू. आणि त्यानंतर सगळ्या पालकांनी आणलेला खाऊ म्हणजे जिलेबी, बिस्किट, चॉकलेट हे लहान मुलांना सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. वाटताना पण जे मोठे गटातली मुलं असतात म्हणजे आता 4थीतली सगळ्यात मोठी ते लोक वाटायला सुरुवात करतात. मग त्यांच्या सगळ्यांना वाटत होते. त्याचबरोबर थोडे थोडे पालकांनाही देत होते. त्याचबरोबर इथे त्यांनी फळ्यावरती प्रजासत्ताक दिन लिहिलेलं होतं. लहान असताना आम्ही पण यायचो, लिहायचो, नंतर डिझाईन हे वगैरे काढायचो. ते सगळ्या जुन्या गोष्टी डबल आठवायला लागल्या. सकाळी येऊन लवकर रांगोळी वगैरे काढायची हे सगळं आठवायला लागलं. हा आमचा सूर्यकांत. सगळेजण चॉकलेट देत होते. लहान असल्याचं फील येत होतं पण तरी खात होतं सगळे. ही बघा बच्चा पार्टी. ही अंगणवाडीचे आहेत सगळेजण. एकदम क्यूट दिसत होते सगळे. आपणही जेव्हा लहान असतो तेव्हा 26 जानेवारी म्हटलं की मी सगळ्यात कशी छान दिसेन तेच सगळे जमत होते. ही आमचे अनु
काही काही लहान मुलं माझ्या ओळखीची नाही आहेत, काही काही आहेत, कारण प्रत्येक वस्तीवरून शाळेत इथे मुलं येतात ना शिकाय, त्यामुळे सगळेजण कॅमेरेकडे नुसते बघत होते. सगळ्यांना सांगायला लागले की हास, मग ते हसायचे. त्यांना म्हणायला लागलं तुम्हाला किती चॉकलेट भेटले दाखवा, मग ते काही काही जण दाखवत होते. आणि लहान मुलांचं असतं की मला किती चॉकलेट भेटले, तुला किती चॉकलेट भेटलेत, असंच असतं. आपण ते सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे, असं काही नाही की असं काही वेगळं होतं तिथे, पण ते आठवून भारी वाटतं सगळ्यांनाच. ही पहिलीची वगैरे मोठ्या गटातली आली. तन्वी, हा बाबा. अरे तुला काय काय भेटलं दाखव. ओ इतना चॉकलेट बहुत सारा है ना, बहुत सारा चॉकलेट. मी त्यासोबत हिंदी बोलले कारण त्याने हिंदीमध्ये भाषण केलं होतं. लय भेटले का चॉकलेट. ही आमची गायत्री, हिचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस दोघींचा एका दिवशी असतो आमच्या. मग काय आता कार्यक्रम संपत आला, मग सगळ्यांची घरी जाण्याचे टाईम झाला. सगळी घरी जायला लागली. त्या अगोदर मॅडमने आम्हाला इथे बोलवलं कारण अंगणवाडीमध्ये हळदी कुंकाचा थोडासा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी. ह्या आमच्या बेबी मॅडम, ह्या आम्हाला जेव्हा आम्ही अंगणवाडीत होतो तेव्हापासून त्या शिकवतात आणि अजून पण आहेत त्या तिथंच शिकवतात. आणि सगळेजण त्या दिवशी येतातच कारण दुसऱ्या दिवशी म्हटलं तर प्रत्येकाला आपापलं घरचं काम असतं, त्याच्यामुळे कुणाला वेळ भेटत नाही यायला. आणि आमच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमची पायल ती प्रेग्नेंट होती. मग सगळ्यांनी तिचे हळदी कुंकू केले आणि अशा प्रकारे सर्व दिवस गेला. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.